नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज गुरुवार आहे, पण काल शेत शिवाराचा व्लॉग शूट करून ठेवलेला थोडासा, तर सगळ्यात आधी तर तो बघा. त्यानंतर आपण मांडावर गेलेलो फुल झाड लावायला, तिथलं थोडंसं शूट केलं. आणि आता मी निघालो आहे फोंड्याला जायला, कारण जी गावठी हळद तुम्ही मागवली आहे माझ्याकडून, ज्या माझ्या मित्राने मला दिली, ती हळद पॅक करावी लागेल, कारण मी उद्या सगळं कुरिअर करायचं आहे. बरेच जणांचं कुरिअर पेंडिंग राहिलं आहे या सगळ्या पावसामुळे. आणि पप्पांनी आमच्या एका घराचं काम घेतलेलं, सो ते काम फायनल होत आलं. हा अमोल आहे पप्पांकडे कामाला येतो आणि पुण्यात राहतो. तर आता पप्पा बाहेर जे कोबा गेलेला त्याला लाल वेळूचा डिलीट मारतो, त्याने जरा दिसायला पण छान दिसेल. आणि हा प्रॉपर 1 BHK टाईप घर बांधलेलं आहे. खूप वेळ गेला, कारण माणसं नाही मिळत कामाला इथे. जे फिक्स कॉन्ट्रॅक्टर असतात ना, जे पूर्वीपासून आहेत, त्यांच्याकडे माणसं बांधलेली असतात. आमचे पप्पा मुंबईवरून आलेत ना, त्यामुळे त्यांना माणसं येत नाही लगेच. ओके, तर आज आहे शिवारा आणि शिवाऱ्यासाठी पाणी तापत ठेवलं आहे. काल ती कोंबडे कापायला गेले शेतात. तर शिवारा काय मी तुम्हाला शेवटाला सांगतो, कारण सुरुवात माझी आता उशिरा झाली आहे. आपले सगळे काका, त्यानंतर पप्पा वगैरे सगळे कोंबडे आता घेऊन गेले काय, ह्या गरम पाण्यात घालतील आणि सगळे गावठी कोंबडे लागतात, सो त्याची पिसं काढायला लागतील. त्यासाठी हे गरम पाणी. ओके, बटाटे आम्ही 2 किलो छान झालं ना. नको नको पाणी, बरोबर आहे. नाही, पण त्यांचं लक्ष सगळं मोठल्यावर आहे काका. एकाने फुकटान घ्यावा ना. हा पंढरी काका, त्यांचं सगळं लक्ष मोठल्यावर आहे. एकाने फुकटान घ्यावा ना. ओके, तर हडकं साफ करून झालेली आहेत आणि आता मेन आचारी इल्लले आहेत. गायली बघ, तेलाचे 2 भाग कर. कसले तेलाचे? तेलाचे 2 भाग आहेत, सुक्यात आणि ओल्या. ओके ओके, तेल 1 किलो आणलेला होता आणि भाजू कोबर त्यांनी. ओके. तापलो डोक. आता काय यंदा आजीन कसली चटणी नाही काढल्या वाटतं, गुलदस्ता काढला त्यांनी. ओके, बंग्याची तयारी. सावकाश. हा काकी, झणझणीत कर एकदम. काका झणझणीत पाहिजे जरा. तिकटावणी कशाक म्हणतात ती मिरगाची. गरम मसालो. हा, उलटा बघे. गरम मसाल्याचा वास बघ. घाल तू काकी. हे 2 कळशी पाणी घालताला होतं, मसाला नको.
मग नाही जळवतो तू मटण टाक दुकानचा मसाला तो हा येस बंगो गोड खायचा करूया होऊन दे सारण चांगलं टोप घट नाही लागलो गे टोप घेऊ बघतो हाडा घातली आणि आता काकी मीठ घालू पाहिजे ना काकी मीठ घालतो बघ तुझ्या अंदाजे आधी थोडा टाकते बेटा होय बघ किती सगळा दडवया मग परत पाणी टाकायचं नाही ओके तर सुक्या चिकन आहे कापून झाला आणि पाऊस फिरवा मोठो चूल चांगली पेटलेली आहे आता बंग्या घेता कट तर सुक्या मटणाची तयारी करतात ते आता वाजत राहतं वरून पाऊस पडता होय कढीपत्तो खाया रावलो हा आणलो घालून ठेवा गांजो कोणी अक्कोट ठेवल्या गांजी अक्के 2-3 दिसले माका बायो माझा लाकडा घेऊन येला होय होय सुकी आहेत गयो 2-2 घाल चुलीत होय होय तांदूळ बदला पीठ धुवून घालतो ना वर आता धुवून काढून घालतो ना त्यांना काढून खूप जावा तांदूळ पाणी होतो भाजप देवाय छत्री धरला वाजप करी थांबा त्या अरे यार पावसात गुदस्ता पण असं त्रास दिले काय नाही गेल्या वर्षी नाही अक्षर होय तेवढं जर आता बरी भेटली चूल माहिती आहे बघ वाटाप मानशी रागी ना डाऊन मोठा होया भुतूर जायची भुतूर बुडता नको डबल शिजला असत ना दा हाडका असती गरम मसालो परत हळद आणि वाचको मसालो लागतलो आणि मसालो मोठा असला ते एखाद्या गावात समाधानानं खाऊ काय नाही बारीक नाही अगे बसूक बघित नाही कोण माशाचं आळतला जा
कडापुरा धरान जाताना आज सगळा मापा. आता या परतून एका पण झाकण मारणार ना मीठ घालून. मीठ घालू आहे ना काकी. डवळा डवळा सगळा वाटाप एवढा जा का आणि हा वाटाप. चिकनच्या म्हणून वाटाप जरा कमी वाटतं काकी. चिकनच्या म्हणून वाटप म्हटलं जरा कमी वाटतं बस. नाही ना नारळी आजार बनत बिन वाटतं मला आयुष्यात कधी घालायला तुमच्या आबा काही राहतो मसाला बस झाला बस झाला की चिकन शिजले असं दिसत आहे. काय वाटतं का की शिजला. मसाला टाकूया काय घाल जरा सो घाल. घाल वाटप वाट पण होतं गोड आता. तर आता वाटप घातल्याने हा कड येऊ करू मटण शिजलेला हा. आग आणि पुढे करू. शेत शिवाराच्या नैवेद्याची वाडी. कलर तर बरं होईल बंगे. तर बाहेर पाऊस भरपूर होता. सगळं ओलं झालेलं खळं. त्यामुळे चुलीवर जेवढं काही होतं तेवढं सगळं उचललंय आणि तात्या आजोबांच्या घरी जाऊन बसतंय जेवायला. आजीचा ताट आतमध्ये असतला. होय होय तर शिवाऱ्याचा जेवण जिरावला. सकाळ झाली आणि आम्ही सगळी रासम मंडळी लाव आमच्या ह्या मांडघरात ज्या बसता आमचं गणपती. आणि हे सगळे आमची काका मंडळी साईल फुलपा करू तर संजू काका हे 2 केळी लावलं. त्यानंतर इथे कवतीच्या आहे. आजूबाजूने सगळी कडेने त्या कडेने लाल चाफ्याची झाड आहेत. त्यानंतर 3-4 प्रकारचे जास्वंदी आहेत. एक तगर लावलाय, मोगरा लावलाय आणि बाकी आंब्यांवर सोडल्यात त्या मिरयेली म्हणजे काळी मिरीच्या वेली. आणि सगळा प्लॅन होता पंढरी काकाचा जो आम्ही सगळ्यांनी मिळून इनिशिएट केलाय नाही एक्झिक्यूट केलाय. सो सगळ्यांचे आभार. तर मंडळी मांडावरून घरी इलाव आणि आता मसाल्याची आशा आम्ही पूर्णतः सोडली आहे असं समजायला हरकत नाही. एवढा सगळा मिरचीचा स्टॉक आहे जो वाया जाईल असंच वाटतंय. कारण आता जर ही 10-12 दिवसात जर असा मसाला नाही बनला तर ही मिरची काहीच कामाची नाही. आणि हे हळूहळू पाठसून येते. आज गुरुवार आहे. आज माझा उपवास आहे. त्यामुळे आज न जेवण. तर मंडळी घरी आलोय आणि श्वेताने ही साबुदाण्याची खिचडी केली माझ्यासाठी. सो आता ती खातो. आणि आमचे राजवीर शेठ TV बघतायत. मी तर बघत नाही सारखी, मीच बघतोय. सो हे खाऊन झालं की मग आजच्या दिवसातली कामं उरकून घेऊया. तर मंडळी आपली एक सबस्क्रायबर ताई आहे सायली शेट्टी म्हणून. त्यांनी मला हे गिफ्ट पाठवलंय आणि इथे लिहिलंय काळजीपूर्वक उघडणे. आता ह्यामध्ये काय आहे एक्झॅक्टली ते मी खोलून दाखवतो. आणि पाऊस काय आज उसंत घेत नाही. आज निस्ता धोधो चालूच आहे. आता एक मोठी रपट लागून गेली आहे. हे तर ताईने आपल्यासाठी ही गोष्ट कोकणातली या नावाची छान अशी तिने स्वतः बनवलेली ही पाटी पाठवली आहे आणि खूप छान आहे. थँक्यू ताई. मला तुझं हे गिफ्ट खूप आवडलं आणि हे मी आमच्या घरात लावतोय आणि खूप सुंदर बनवलं आहे. थँक्यू. आता तुझा काही कॉन्टॅक्ट नंबर असेल म्हणजे तू हे करत असशील तर आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाक जर व्हिडिओ बघत असशील तर. कारण माझ्याकडे तुझा कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे. म्हणजे कोणाला हवं असेल तर ते तुला कॉन्टॅक्ट करून असं काहीतरी बनवून मागतील.
ओके, तर ऑर्डरचं वडेपीठ रेडी करून ठेवलं आहे. आता घावणे पीठ भरायचं आहे. त्यासाठी मी माझी ही पाकिट, माझा यो संसार मसाल्याचा आता पॅकिंगला बसतो. पॅकिंग करून झाली की बाकी सगळं. तर आमची लाडूबाई इथे घावणे पिठाचे स्टिकर जे मागवलेले त्याला इथे अशी एक कटिंग येते, म्हणजे हा स्टिकर असा काढता येतो. ती त्यांना कटिंग मारू करत नाही, त्यामुळे आमचं हे काम एक्स्ट्राचं वाढलं. वडेपिठाबरोबर पण असंच झालं आहे ना? नाही, वडेपिठाबरोबर आहे. मग आता हे स्टिकर काढून असे आपण पाकिट्सना लावतो. 40 किलो घावणे पिठाची ऑर्डर आहे. हां, पाकिट. आणि ही गावठी हळद ज्या मित्राने दिलेली ही 20 किलो आहे. यातली ऑलरेडी 10 किलो म्हणजे झाली आहे, गेली आहे. आणि अजून पण ऑर्डर येते. मला पण पाहिजे. तुला किती हवे? 1 किलो. अरे बापरे, पैसे जीपे कर. ते उधारी त्याच्यातून कट करून घ्या ना. तर मंडळी, ही आहे ती गावठी हळद जी आपल्याला आपल्या मित्रांनी दिली. आता ज्यांची ऑर्डर आहे त्यांची हळद पाकिटात भरून ठेवते. शेता वास कसा आहे हळदीचा? है ना? चला, हळद भरते आणि मग ज्यांची ऑर्डर आहे त्याप्रमाणे माल साईडला करायचं. सो श्वेताचं ऑफिस अजून सुरू नाही झालं, तोपर्यंत श्वेता मला हेल्प करते. नंतर मी तिला हेल्प करेन, तोपर्यंत ही थोडीशी कामं कमी होतील. हे तुझ्या मोदकाच्या पिठाचं काय आलं? मोदकाच्या पिठाचं काय आलं? ओके. आणि काजूची ऑर्डर पण दिवाळीत घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे चालूच आहेत काजूची ऑर्डर. मोदकाचं पीठ आपण ऑगस्ट मध्ये काढलं. बरं, ऑगस्ट स्टार्टिंगला, कारण का एंडिंगला गणपती आहेत ना. ओके. बाबा जा रे, मसाला बनवायचा आहे रे, जा. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. काल पॅकिंगला थोडा उशीर झाला, मग राजवीर रडत होता, त्यामुळे मग काही जास्त शूट नाही केलं. आता फायनली ते कालच्या धोधो पावसानंतर आज पावसाने उसंत घेतली आहे. मगाशी ऊन होतं, पण आता परत मळबट केली आहे, काळोख केलाय बघा. ही 2 स्लॉटची मिरची घातली तर आहे सुकत, बघूया आता काय करते. आणि पप्पांनी इथे घरगुती लोणचं तयार केलंय. थोडं तेल कमी आहे, तेल घालायला सुरुवाती कमीच घालायचं, मग मसाला मुरत नाही. हा. आणि ते श्वेताने आई पप्पांसाठी मेदू वडे पाठवलेले, ते आता खात आहेत. आई सांबारासाठी चटणी तरी घ्यायची. काय करायचं काय कळानं झालंय. मी पूर्ण ब्लँक आहे सध्या आणि खूप टेन्शन आलं आहे डोक्याला की मिरचीचं तर करू काय. एक चांगला कडकडीत ऊन लागला असतं लगेच भाजायला घेतली असती. आता काढायला लागेल. बघून ठेवू का कोणी कोणी काय काय घेतलं ना. काय होता वेगळंच आहे पण तीन घेतलंच काय पट्टो होईल. ओके, तर मिरची भरून भरून घाम आला. आता जरा नदीत जातो. मी सांगते जी वस्तू हांची पैसे देते. आता मी हाणू पैसे घेऊन ये. आणू कधी येतं आणते पैसे. तिला मच्छी हवी आहे, त्यासाठी ती पैसे देते. मी म्हटलं हा आणून ठेव आणून ठेव, मी काय घेणार नाही, तिला आणून देतो काहीतरी मच्छी. तर आता पार्थ आणि अथर्व आलेत मुंबईवरून, भावंड आहेत माझी चुलत. तर बाबळे वगैरे तिकडे पोहायला गेलेत आणि ऑलरेडी खूप घाम आलाय. तर जरा एक डुबकी आपण पण लावूया. तर पोहायचा प्लॅन कॅन्सल केला कारण सगळी पोरं ऑलरेडी पोहून घराकडे गेली आणि आपण आलोय आपल्या हरकुळ गावच्या तलावावर. बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल, तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. ह्या साईडला इथे पडदी बांधली आहे दगडाची मोठी, कारण माती घसरू नये. त्यानंतर इथे आता सोलार लॅम्प लावलेत, म्हणजे सोलार पॅनलवर लॅम्प चालणार. सोबतच CCTV कॅमेरेज लागलेत आणि अजून पण बरंचसं काम बाकी आहे. संपूर्ण गार्डनिंग करणार आहेत. मोठा प्रोजेक्ट आहे, बघू कसं काय काम होतंय. आणि ही माझी भावंड आहे जी मुंबईवरून आलेत. हा लंबाड्या अथर्व, तो लंबाड्या पार्थ. मग कसं वाटतं भावना गावी येऊन? मस्त वाटतं. हा, तर हवा इल्यासारखी आठवड्यावर. तर ह्या असं आमच्या हरकुळ गावचं दुसरं आकर्षण म्हणजे सांड. सांड म्हणजे तलावाचं पाणी जे ओव्हरफ्लो होऊन जिथे सांडतं त्याला आम्ही सांड म्हणतो.
आणि हे पाणी खाली दुसऱ्या गावांच्या नद्यांमध्ये जातं आणि हाच एक रस्ता आहे. दुसऱ्या गावातले मासे इथूनच वर चढतात. चढणीच्या माशाच्या वेळी आपल्याला इथे यायला नाही जमलं, आपण वरच मजा घेत होतो तलावातल्या माशांची. आणि कसा आहे नजारा एक नंबर ना. सो सॅटर्डे संडे इथे पिकनिकला पण बाहेर बरेचसे पर्यटक येतात आणि भरपूर सारा कचरा करून जातात. ह्या बघा वा. तो विनंती आहे, जर कधी आलात तर आपला कचरा स्वतःच घेऊन जावा. तर दुपारचं जेवण झालं, पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे आणि हे आहे गावठी कोंबडीचं अंड. पहिल्यांदा एवढं मोठं अंड बघितलं आहे मी, कारण बाकीची अंडी बघा. आणि आता हे अंड ठेवतोय, हे बघा एकच मोठं आहे. केवढं मोठं आहे बघ. मला वाटतं 2 ते असतील. मंडूळ, डबल मंडूळचा अंड आहे, जुळी पोरात. असं म्हणतात कसं झालं. ओके मंडळी, तर आजच्या दिवसाची मजुरी मी इथेच थांबवतोय. शिवाऱ्यापासूनचा आपण व्लॉग बघितला. शेतशिवारा यासाठी करतात कारण शेतकरी जेव्हा शेतात जातात तेव्हा पायाखाली साप वगैरे येऊ नये, शेतातलं काही आजूबाजूचं असेल रखवाली म्हणजे इन शॉर्ट काय आपली सिक्युरिटी. आणि ही परंपरा खूप आधीपासून चालत आली. शेतशिवारा खूप गरजेचा असतो, तो केल्याशिवाय कोण शेतात उतरत नाही. सो आता यावर्षीचा शेतशिवारा ब्राह्मण भोजन गवळदेव सगळा झालेला. आता सुरुवात होईल ती शेतीला. पंढरी काकानेच लवकर पेरले, बाकी सगळ्यांनी आरामात पेरलेलं आहे भात. आपलं भात पेरून हार्डली 5-6 दिवस झालेत आणि 21-22 दिवसाची वेळ आपण शेतात जात नाही तरवा काढायला. मी ह्या महिन्यात श्वेता आणि राजवीरला घेऊन ठाण्याला येतो आहे. त्यानंतर आम्ही आठवडाभर राहू आणि मग लावणीसाठी येऊ. तेव्हा आई पप्पा सगळं इकडचं सांभाळतील. मसाल्याचं सांगायचं झालं तर उद्या ऊन लागलं तर पप्पा मिरच्या भाजणार आहेत आणि उद्या मी कुठ्याला घेऊन चाललो आहे. जर मसाला चांगला झाला तरच मी तो विकणार आहे. आणि हा मसाला मी 2-2, 4-4 किलो कोणाला देणार नाही, सगळ्यांना 1-1 किलोच देणार आहे, कारण ऑर्डर भरपूर आहे, सगळ्यांना भेटला पाहिजे. असे पण आहेत ज्यांना 5-5, 7-7 किलो मसाला मागतात. सो द्यायला गेलो तर 20-25 जणांमध्ये संपून जाईल, पण मी सगळ्यांना 1-1 किलोच मसाला देणार आहे. आणि ते पण 1-1 किलोचीच ऑर्डर द्या, त्याच्यावर ऑर्डर देऊ नका. कारण माझी इच्छा आहे की सगळ्यांपर्यंत सुरेखा मसाले पोचवा आणि पुढच्या वर्षी काही अशी चिंता नसेल, कारण 2 वर्षांच्या चुकांमधनं आम्ही खूप छान शिकलो आहे. सो पुढच्या वर्षी अशी वेळ येणार नाही, हा माझा शब्द आहे. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ ऑटोमॅटिक तुमच्या वॉलवर दिसेल. व्हिडिओ लाईक केला नसेल तर एक लाईक नक्की करा आणि आई पप्पांसाठी छान छान कमेंट करा. बाकी भेटू नवीन भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सोय नवा.